तुझं झालं? आता मी बोलू? विराज, आधी मला सांग, तू होतास कुठे? म्हणजे मी इकडे वेड्यासारखे डोळ्यात तेल घालून 3 रात्र जागले, तुझी वाट पाहते, आणि तू म्हणतोस एवढं काही नाही झालं, ते एवढं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे विराज. तुझ्यासाठी नसेल, पण माझ्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे. वेळासारखं प्रेम करते मी तुझ्यावर. होणारी बायको आहे मी तुझी. मी नाही सहन करू शकत तुझं माझ्यापासून आसपास नसणं. मी नाही सहन करू शकत तुझा हा केअरलेसपणा. मी नाही सहन करू शकत तुझं हे असं अचानक गायब होणं आणि एके दिवशी अचानक सगळं नॉर्मल झाल्यासारखं दाखवणं. सगळं नॉर्मल आहे? खरंच सांग, तुला वाटतं सगळं नॉर्मल आहे? हा तूच आहेस आणि मी तीच. नाही विराज, सगळं तेच आणि तसंच उरलं नाहीये. दूर राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीला त्यांच्यामधलं अंतर कायमचं बदलून टाकतं. आणि खास करून ते अंतर जर मनात निर्माण झालं ना, तर ते वाटतंच. का असं घडतंय की माझ्या इतक्या जवळ असूनही तू लांब वाटतोस? एक साधी मिठी नाही मारली तू मला. काय डोळे परके वाटतात मला. का तू जवळ असून सुद्धा मला आश्वस्त नाही वाटत आहे? मला उत्तर हवंय प्लीज. असं दगडासारखा उभा राहू नकोस. बोल, मला उत्तर दे विराज. बोल प्लीज, बोल. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अजूनही तुला माझ्याबद्दल काय वाटतं की नाही? हे तरी बोल. हे तरी बोल की तुला मला नाही पाहावंसं वाटत आहे. निदान मला हर्ट करण्यासाठी तरी बोल. मला स्वतःला संपून घ्यायला कारण तरी मिळेल म्हणून तरी बोल. बोल विराज, बोल.